तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम मुंबईतील क्रॉफेट मार्केटवरती दिसून येतो। आयात होणाऱ्या सुकामेवा आणि विदेशी वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये मोठी घट झाली आहे। आवक कमी झाल्यामुळे इराणी पिस्ता, खजूर सारख्या सुकामेवाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। तर पिस्ता, खजूर आणि इतर सुकामेवांचे दर तब्बल 200 ते 400 रुपयांनी वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हा मुंबईतील क्रॉफेट मार्केटमध्ये सुका मेव्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा बसतोय। ईद जवळ आलेली आहे आणि आपण पाहतोय की ड्रायफ्रूट्सच्या उत्पादनांमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे आणि ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। बरेचसे लोक आहेत जे ड्रायफ्रूट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मात्र आयात होणाऱ्या सुकामेवा आणि विदेशी वस्तूंच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे। आवक कमी झाल्यामुळे इराणी पिस्ता, खजूर, पाईन नट्स यांच्यासारख्या सुकामेव्याच्या किमतीत वाढ झाली आहे। पिस्ता, खजूर आणि इतर सुकामेव्याचे दर तब्बल 200 ते 400 रुपयांनी महागले असल्याची माहिती जी आहे ती सुद्धा समोर येते। आधी 1 किलो घेऊन जायचे ड्रायफ्रूट्स ते आता पाव किलो, अर्धा किलो घेऊन जातात। त्यामुळे आवक घटलेली आहे आणि त्यासोबतच किमती सुद्धा वाढलेल्या आहेत। त्यामुळे नेमकं काय करायचं हा जो प्रश्न आहे तो आता ऐरणीवर आहे। आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा थेट परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवरती होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।